बळकट माझ्या मनात तुरे. संतांच्या संगतीत राहायचं असेल तर मन कसं असतं पाहिजे? बळकट असतं पाहिजे, ताकदवान असतं पाहिजे. म्हणजे त्या असाऱ्या संतांच्या संगतीत राहत असताना काही झालं तरी तरी काही मागं फिरणार आहे. कारण का मन हे फार महत्वाचं आहे. मन चंगा तो काठवट में गंगा असं म्हटले. कारण का तरी काही महाराज मन कसं आहे हे फार महत्वाचं आहे. कारण एका गावामध्ये एक आजीबाई दिंडी निघाली. दिंडी निघाल्यानंतर त्या ठिकाणी काय झाली, ती आजीबाई सुनबाईला म्हणली, का गं ठिकाणी मी पंढरपूरला चालले. सुनबाई म्हणले, अहो आत्याबाई मी पण जाते मी पण येते ना पंढर. अगं थांब तू गाडी कुठं चालली? तेव्हा त्या सुनबाई म्हणली, काय हरकत नाही आत्याबाई, मी थांबते. तुम्ही चालणार ना? माझ्या भगवंताला त्या ठिकाणी काय करा, साष्टांग दंडवत घाला आणि सुख मागा. वय 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 महाराज ती आजीबाई गेली. कुठे गेली? पंढरपूरला गेली. सुनबाई कुठं राहिली? घरी राहिली. मग आता सुनबाई घरी राहिली ना आजीबाई पंढरपूरला गेली. आता पंढरपूरला गेल्यानंतर त्या ठिकाणी पंढरपूरपर्यंत गेली. आंघोळ वगैरे झाली. एकादशी त्या ठिकाणी फराळाचं खाल्लं आणि लगेच त्या ठिकाणी बसल्या ना 4-5 बाया. माझी सुनबाई काय करत असन, कसं काय करत असन, ते काय स्वयंपाक कसा किती वाजता उठत असन, लेकराला खाऊ घातले का नाही, जनावराला पाणी दिले का नाही, खाऊ घातलंय का नाही, कुठं विचार करते ती? पंढरपुरात. आणि सुनबाई कुठं होती? घरी. पण घरी असून सुनबाई विचार करत होती. माझी आत्याबाई आता चंद्रभागेला गेली असत. माझी आत्याबाई आता दर्शन घ्यायला गेली असत. माझी आत्याबाई आता रावळाला असत. मला तुम्हाला ते सांगायचंय, आपण देहाने पंढरपूरला गेलोय पण मनाने कुठं आहोत? कुठं आहोत? घरी आहोत. आणि त्या ठिकाणी सुनबाई घरी आहे पण तिचं मन कुठे आहे? पंढरपूर. माझ्या भगवंताचं दर्शन घेत असेल हे मन त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज मन चंगा तो काठवट में गंगा. आणि म्हणून त्या ठिकाणी एक माऊली त्या ठिकाणी भाकरी बनवत होती, स्वयंपाक करत होती. आणि स्वयंपाक करता करता एक बाबा त्या ठिकाणी निघाले काशीला. काशीला जाता जाता म्हणले, बाबा तुम्ही कुठे चाललात? म्हणले मी काशीला चाललोय. तेव्हा त्या ठिकाणी माऊली सांगितलं, असं करा ना, एक काम करा, हे माझ्या हातामध्ये 2 कंगणे आहेत ना, एक कंगण घ्या आणि त्या असणाऱ्या माऊलीला गंगामाईला त्या ठिकाणी काय करा, अर्पण करा. एवढं सांगितल्यानंतर त्या ठिकाणी म्हणले काय हरकत नाही, काय हरकत नाही. त्या ठिकाणी गेले, दर्शन वगैरे घेतलं. आणि दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी बाबा म्हणले, त्या ठिकाणी हे कंगण दिलेलं आहे, तिला काय माहिती आहे त्या ठिकाणी मी गंगेला अर्पण केलं का नाही केलं. आणि म्हणून त्या ठिकाणी काय झालं महाराज, त्या ठिकाणी तो बाबा पुन्हा त्या ठिकाणी आलेला आणि पुन्हा आला. आणि पुन्हा आल्यानंतर त्या ठिकाणी ते गंगेला त्या ठिकाणी दर्शन दिलं.
ते पुन्हा बाबा आलेला आहे आणि बाबा आला आणि त्या ठिकाणी म्हणले बाबा आले का दर्शन? हो बाबा. केलं अर्पण? हो केलं अर्पण. महाराज काठवटीमध्ये त्या ठिकाणी भाकरी बनवत होते आणि त्या काठवटीमध्ये भाकरी बनवता नाव कोणाचं घेतं ते गंगामाईचं दर्शन घेत नामचिंतन करत होती आणि ती गंगामाई महाराज त्या काठवटीतून प्रगट झाली. एकाच हातात कंगण होतं, दुसरं कंगण घेऊन आले म्हणून म्हणले मन चंगा तो काठवट में गंगा. आणि म्हणून त्या ठिकाणी मन फार महत्वाचं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज तुका म्हणे तेथे पाहिजे म्हणून त्या ठिकाणी भगवंताचं तुका म्हणे येथे त्या ठिकाणी भगवंताचं मन जाते. भगवंताबद्दल जर मन असेल, भगवंताबद्दल चिंतन करताना त्या ठिकाणी मन धीट असेल, संतांच्या संगतीत मन धीट असेल तर निश्चितपणे आपल्या जीवनाचा उत्कर्ष झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी काय असलं पाहिजे महाराज की आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन त्या ठिकाणी महत्वाचं आहे आणि भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी आपल्याला गरज कोणाची आहे? संतांची गाय. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात होई बळकट माझ्या मना तुरे धीट. आता हे त्या ठिकाणी सगळे संत महात्मे सांगतात महाराज. खरंच संत महात्मे त्या ठिकाणी आम्ही वैकुंठ आलो याची बोली जे दिवशी साच भाव ते काय झालं की आम्ही वैकुंठावरून इथं आलो कशासाठी की मार्ग दाखवण्यासाठी आलेलो आहे. आणि मग एवढे महाराज एवढे तुकोबारा एवढे मोठे आहेत की ज्यांच्या आज सेवेसाठी एवढा समाज त्या ठिकाणी लोटलेला आहे. एवढे मोठे तुकोबाराय सुद्धा म्हणतात काय म्हणतात महाराज की मी त्या असणाऱ्या संतांच्या चरणाजवळ गेलो म्हणून माझं भाग्य उदयाला अभंगाचं शेवट. तुका म्हणे आला लोटांगणी, तुका म्हणे आला लोटांगणी, तुका तुका
तुकोबराय म्हणतात, काय म्हणतात? तुका आला भक्ती भाग्या, येथून अन्न उठू माथा मरणा वाचोनी, होई बळकट माझ्या मना तुरे धिटन. पुढे काय म्हणतात? तुका लोटांगण. हा, तुका टांगणी, तुका आला लोटांगणी, भक्ती भाग्या झाला धनी. तुका